हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकदर्शन श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। आज या ठिकाणी वैकुंठवासी सर्वांचे स्नेही असलेले हरिभक्त परायण चंद्रकांतजी डोकटे महाराज यांच्या 10व्या मासिका निमित्ताने एक त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या ह्याला एक विस्मरण पडू नये म्हणून एक महिन्याला त्यांच्या मुलांनी उपक्रम राबवला की त्यांचं स्मरण कुठल्या ना कुठल्या रूपातून व्हावं आणि विस्मरण होऊ नये, आणि होणार तर नाहीच आहे, पण कसं आहे अशी मुलं देखील लागतात की बघा वडिलांच्या पहिल्या मासिकापासून आज 10व्या मासिकापर्यंत आलो आपण, आणि त्यांनी उपक्रम चांगला राबवला। प्रत्येक मासिकाला प्रवचनांद्वारे त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून, आणि आजच्या या 10व्या मासिकाची 2 शब्द बोलण्याची त्यांच्या विषयी आणि सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या मी अभंगावरती 2 शब्द बोलणार। आता अभंग जरी गणेशनाथ महाराजाचा घेतला तरी स्मरण तर अन्नातच होणार आहे, त्याच्यात काही विषयच नाही। म्हणून हरी देखिले तुझी काय आणि कमालू काय, दाखविली सोय स्वानंदाची, देखिले तुझे मुख झाले सर्व सुख, हरपले दुःख जन्मांतरीचे, झाली तुझी भेटी हर्ष माझे पोटी, जन्म मरण गोष्टी दुरावल्या, देखिले तुझे मुख झाले सर्व सुख, हरपले दुःख जन्मांतरीचे, गणेशनाथ म्हणे तुझे ने पावन, पुन्हा नाही येणे गर्भवासा, देखिले तुझे मुख झाले सर्व सुख, हरपले दुःख जन्मांतरीचे। तसं बघायला गेलं तर मी काय कुठला मोठा महाराज नाही किंवा काय नाही, आणि ना योग्यता ना अभ्यास, पण मॅडमच्या प्रेमापोटी आणि आमचे शिवारी डोकरे असतील, आणि विशेष जर म्हणलं तर ह्या वारकऱ्यावरती नितांत प्रेम असणारे म्हणजे श्रीकांत भैया ढवण यांच्या अतोनाट प्रयत्न असतो बरं का। कारण एवढ्या वारकऱ्यावरती जीव असत कुठं जर एखाद्या वारकऱ्यानं जर असं म्हणलं श्रीकांत भैयाला की श्रीकांत भैया मला दुसरं काहीच नको आहे, तुमचा जीव पाहिजे काढून देण्याची पात्रता असणारे आमचे श्रीकांत भैया यांचा पण मला 2-3 वेळेस फोन आला, भैया तुम्ही या मासिकाला करा। मी म्हणलं भैया मला वेळ नाही। मग म्हणले 10व्या मासिकाला तुम्हाला आता वेळ काढावाच लागेल कसल्या ह्याच्यामध्ये, बरं ठीक आहे म्हणलं। 2 शब्द दानाचं कार्य तसं जर बघायला गेलं महान कार्य म्हणून मी अभंगच काय घेतला, देखिले तुझे पाय अनेक मागू काय। कारण ज्या टायमाला श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांचे चरण कमलांनी देखिले आणि पाहिले तेव्हापासून त्यांच्या प्रपंची काय म्हणतात अगोदरच संसारी असावे आणि आसुनी नसावे अशी त्यांची भावना झाली। फक्त संसारामध्ये आहेत पण सगळं तन मन धन आणि त्यांना नेहमी ध्यास मंदिराकडे जायचंय, कीर्तन करायचंय, पहाट्याचा काकडा असेल काही असेल, एवढी
गरिबी परिस्थिती होती, पहिल्याचा काळ जुना, शेती कमी, पण तेवढ्या ह्याच्यामधून देखील अण्णांनी गणेशनाथ महाराजाला एकच साकडं घातलं, देखील तुझे पाय, आता मला काही चिंता राहिली नाही आणि मी दुसरं तुला काही मागणारही नाही. ते कसं चालवायचंय आणि कसं नाही हे तुम्हीच बघा. आणि ते तुकाराम महाराज म्हणत होते, तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाह संसार देवा पायी. तुका म्हणे भार घातली या वरी आणि होईल कैवारी नारायण. त्याच्यावर भार घातल्यावर काही बघायचं नाही म्हणून अण्णाची तशी अवस्था अण्णाची झाली होती. त्यांनी कसलंच काय, पण त्यांच्यावर श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी साक्षात त्यांच्या मस्तकावर हात ठेवल्यासारखा चमत्कार झाला. त्यांची 5ही मुलं आज चांगल्या उद्देशाला, चांगल्या नोकरीला, चांगल्या संस्काराला नेऊन पोहोचवले. पण माझी मुलं या हुद्द्यावर आहेत, माझे एवढे कमवतात, एवढे, कसलाही गर्व नाही, कसलाही अभिमान नाही त्या गोष्टीचा. एकच ध्यास श्री संत सद्गुरू गणेशनाथांची सेवा, वारी. एवढं वय असताना देखील वय होऊन सुद्धा गेल्या वर्षीच आमच्यासोबत वारीला अण्णा. आणि विशेष म्हणजे अण्णाचं कीर्तनाची सेवा ज्या ज्या ठिकाणी असायची त्या त्या ठिकाणी अण्णांनी मला आवर्जून सांगायचं येऊन, दीपकराव म्हणायचे, दीपकराव सेवा आहे बरं का आपली. हो अण्णा येतो. आणि मी कधीही अण्णाच्या सेवेला आळस केला नाही. पंढरपूरच्या वाटचालीला असल, पंढरपूरमध्ये असल, गावात कुठे असतील सेवा, माऊली मंदिरमध्ये झाल्या सेवा, आपल्या हनुमान मंदिरमध्ये झाल्या, गणेशनाथ मंदिरमध्ये, राम मंदिरमध्ये, कधीच सेवेला मी आळस केला नाही. गेल्या वारीचा तर प्रसंग, त्यांचे जावाई प्रत्यक्षात होतेच ओळीला, आमचे लाडके मेहुणे म्हणायला हरकत नाही, सगळ्या गावचे रघुनाथरावजी केवटे. आणि मी ओळीला उभारलो पाठीमागं टाळ घेऊन, अण्णाचं तोंड पुढं होतं, मी पाठीमागं उभारलो. माझा आवाज ऐकले, लगेच आवाज ऐकले की लगेच पाठीमागं फिरले आणि म्हणजे दीपकराव इकडे या, माझ्या साईडला या, मला दिसू द्या तुम्ही. एवढं प्रेम अण्णाचं. आणि आम्ही नवीन भजनामध्ये मग सोबत राहायचो पंढरीच्या वारीत. सोबत असताना आपले काशीनाथ बापू, आपले डोकळे अण्णा, मग अण्णाने एक छोटी मालिका त्यांच्या खिशामध्ये असायची आणि एक मोठी मालिका ती पिशवीमध्ये असायची. पण एखादे माणसं कसे असतात, नवीन कोणी आले भजनामध्ये, मग त्या माणसाला नवीन आल्यानंतर कुणालाच येत नाही. मग आम्हाला तसं छंद लागला. सोबत जात असताना मग अण्णाने कुठला अभंग आहे काय नाही आम्हाला मालिकेमध्ये काढून द्यावं आणि म्हणा असंच येत असतंय. मग त्याने आम्हाला धीट केलं, सभा धीट झालो आम्ही. फार उपकार आहेत केले, उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. संतांचे उपकार. आणि ही जे प्रवचन सेवा म्हणजे काय, त्यांच्या कार्याला उजाळा. आणि वारी जाता येता वारी करून गणेशनाथ महाराजांची सेवा. आणि कुण्याही टायमाला माऊली मंदिरमध्ये काही 4 दिवसानं 8 दिवसानं काही महाराजांना सांगावं लागतंय, वेळ आहे का विचारावं लागतंय. अण्णाला तसं नाही, लगेच गाडी गेली, अण्णा चला कुठं, माऊली मंदिरमध्ये सेवा करायची, लगेच निघाले. काही नाही कुठल्या मी अभंग घेऊ, मला अभ्यास नाही, असं काहीच नाही, जसं जमल तसं चला. पण सेवेला कधी आळस केला नाही, कधीच आळस केला नाही. म्हणून देखले तुझे पाय आणि मागू काय, दाखविली सोय स्वानंदाची. देखले तुझे मुख झाले सर्व सुख. हे देवा. आणि संतांना बोलतायत, तुमचे मुख बघितल्यानंतर मला एवढा आनंद झालाय, माझं जन्मोजन्मांतरीचं दुःखच विसरून गेलं.
कसलं दुःखाचा लवलेशच माझ्याजवळ राहिला नाही. म्हणून देखील तुझे मुख झाले सर्व सुख. मला एवढं सुख झालंय की आता कुठलं सुख जरी आणलं माझ्याजवळ कुणी तर ती नको. मला एवढं सुख झाले मिळाले आणि एवढं माझ्या मनाला समाधान झाले. आणि हरपले दुःख जन्मांतरीचे. ते म्हणतात ह्या जन्माचं नव्ह, जन्मोजन्मांतरीचं दुःख हरपले माझं. कवा? तुमचं मुख बघितल्या. आणि आमच्या श्रीकांत भैयाचा फार आटास. असे अण्णासारखे वारकरी, बापूसारखे यांचा सन्मान सत्कार त्यांनी गेल्या वर्षी केला. आणि असेच आपल्यातून एक बरेच, आता ओघाच्या काळात आयुष्य कोणाचं किती आहे हे काही सांगता येत नाही. आणि ते म्हणतात अगोदरच, जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. तसेच आपले देशमाने यांनी पण काय सेवा, काय तिथं स्वार्थ नाही, कसला गर्व नाही, अभिमान नाही. असे आपले किसन भाऊ देशमाने देखील निस्वार्थ भावनेने सेवा करून तेही वैकुंठ गमन झाले. आजच आमच्या येथील हनुमान मंदिरातील पेटीवादक श्री संतरामजी बनसोडे यांचं देखील आज प्रथमोच्च श्राद्ध झालं बघता. आणि आमच्या संतरामांनाने देखील कुठला अभ्यास नव्हता. साधे माणसं जुने, पेटीचा थोडा अभ्यास, तेवढ्यावरच भजनाची सुरुवात केली. आणि 25-30 महिला पुरुष यांचा समूह एकत्रित करून वय झालं असताना देखील 2-2, 4-4 तास पेटी वाजवायची त्यांनी भजनामध्ये. त्यांनाही आज 1 वर्ष पूर्ण झाले. बघता आपल्या अण्णाला देखील 10 महिने झाले. 2 महिने 9 वर्ष श्राद्ध होईल. पण वारकऱ्यावरती त्यांचं जसं प्रेम, वारकरी घराणा म्हणायला हरकत नाही. आपल्या डोकरे अण्णाचा वारकरी घराणा. आणि वारकरी घराणा असल्यामुळं या घराण्यानं त्यांच्या जसं काही त्यांनी म्हणजे स्वप्नामध्ये सांगून जावं की बघा माझ्यानंतर तुम्ही वारकरी व्हा आणि वारकऱ्याचं कार्य, संत गणेशनाथ महाराजांची सेवा करत राहा, असं स्वप्नामध्ये सांगावं. पण सांगितलं नसताना देखील, कारण अण्णाला माहितीच नव्हतं ना, आपणालाच एक स्वप्न पडल्यासारखं झालं. आणि मग त्यांच्या कार्य पण एवढं आहे, पुण्यच लागतं कुठलं तरी पूर्वजन्मीचं. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. अशा न्यायानं आज अण्णाचा नातू आमय हा कीर्तन करत आहे आणि अण्णाचा वारसा जपत आहे. आणि मी तर म्हणतो आमयनं अशीच प्रगती करावी ज्या न्यायानं आपण 10वी-12वीचा पेपर असल्यानंतर कसा अभ्यास करावा लागते, परीक्षा द्यायची आहे, त्या न्यायानं आमयनं गाथे, ज्ञानेश्वरी वाचन केलं पाहिजे. आणि अण्णाचं आता नाव तर अण्णाचं अमरच राहणार आहे, त्यात विषयच नाही. पण माझी तर इच्छा आहे अशी, संत गणेशनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो मी तरी, की आमयनं पण त्याचा थोडा ध्यास घेऊन भविष्यामध्ये आमय मोठा कीर्तनकार व्हावा. आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहावं आणि त्याच्या कीर्तनामध्ये उभारून, जसं अण्णाच्या कीर्तनामध्ये उभारून अण्णाचे प्रमाण उचलत होतो, त्या न्यायाने मी आमयचे प्रमाण उचलावं. आणि भविष्यामध्ये आमय मोठा कीर्तनकार व्हावा या डोळ्यांनी पाहून, एवढी इच्छा आहे माझी पण गणेशनाथ महाराजांच्या चरणी. एवढं झाल्यानंतर बस अण्णाच्या आत्म्याला शांती म्हणजे शांतीच, आणि अण्णाच्या आत्म्याला शांतीच लाभलेली आहे, दुसरं काहीच नाही. कारण स्वभाव तसा होता अण्णाचा, कसला गर्व नाही, अभिमान नाही.
एवढे कुठले मंदिरामध्ये मोठे मोठे महाराज, पुणे, नाशिक, आळंदी इथले महाराज आले. कुण्या महाराजासमोर अण्णा मी असं पुढं जातो म्हणून गेले नाही, काय नाही. सर्वांना हसत मुख, या हे करा, बसा, म्हणा. कधी म्हणण्याच्या विषयात हे केले नाही, कधी सेवा दिली नाही म्हणून नाराज नाही, कधी काही नाही. म्हणून आम्हीने थोडा ध्यास घ्यावा आणि अण्णाचा वारसा असाच पुढे न्यावा आणि नेणारच आहे, हे आत्मविश्वास आहे. म्हणजे वैकुंठवासी संजय महाराज एक दृष्टांत सांगत होते. रणखाम मला आठवलं, म्हणायची एखाद्या बाईला जर नवऱ्यानं नथनी आणली तर ती सगळ्याला दाखवत फिरायची. म्हणजे नथनी आणली, मालकाने नथनी आणली. संजय महाराज म्हणायचे नथनी दी जिस यार ने उसका नाम लेती बार बार, नाक दिया जिस यार ने उसका नाम भूल गई नार. काही काही माणसांचं असं होते. आता अण्णाचं, आपले अण्णा होते, कीर्तनाची सेवा करत होते, भजनाचा काय छंद होता, पण पाठीमागं तसं लागतंय कुटुंब, वारसा पुढे जपण्यासाठी. नाही तर त्यांनी करत होते, त्यांनी गेले, संपलं. कुणी परत त्यांचं नाव घेणार नाही, कुणी भजनाला जाणार नाही, कुणी काय नाही. पण तसं नाही. अण्णाचं जे कार्य केलेलं आहे त्याला तर उजाळा आहेच, पण आमईच्या माध्यमातून ज्या बी टायमाला आमई कीर्तनाला उभारल त्या टायमाला अण्णाची आठवण येणारच. देखिले तुझे मुख झाले सर्व सुख, हरपले दुःख जन्मांतरचे, झाली तुझी भेटी हर्ष माझे पोटी. जेव्हा तुझी भेटी झाली, आता गणेशनाथ महाराज श्री संतांना म्हणतात, गणेशनाथ महाराज तुमची मला भेट झाली आहे, आता काय पाहिजे या जीवनात. एवढा हर्ष, हर्ष म्हणजे आनंद माझ्या मनामध्ये झालाय, मला दुसरं काहीच नको. झाली तुझी भेटी हर्ष माझे पोटी. आणि कसं आहे, वारकरी घराणा, वारकऱ्याचं जोपासना करणं फार कठीण आहे. पण एवढं असताना देखील त्याला मुलं चांगली निघाली पाहिजेत. सर्व काही मुलावर आहे. बरं, मुलं तर चांगली आहेतच आहेत. अण्णांच्या मुली देखील स्वतः वारी करतात आणि जास्त करून तर मुलीवाच्या माध्यमातूनच अण्णाच्या कार्याला उजाळा जास्त आहे. पण अण्णांनी कधीच, मित्र म्हणतो, मुलीच्या घर हिता असताना मॅडमच्या घरी देखील कधी मुक्काम केला नसेल म्हणतो मी. मुक्काम नाही, कधी जेवण नाही. ते म्हणतात जुने माणसं, मुली किती जरी श्रीमंत असली तर मुलीच्या घरचं पाणी सुद्धा प्यायचं नाही, अशी काय काय जुन्या माणसांची पद्धत होती. गणेशनाथ म्हणे तुझे मी पावन, पुन्हा नाही. गणेश झाले तुझे जन्म मरण गोष्टी दुरावल्या. माझं जन्म मरण गोष्टी सगळं विसरून गेलेलं आहे. गणेशनाथ म्हणे तुझे पावन, पुन्हा नाही येणे गर्भवासा. हे जन्म पुन्हा नको आहे असं म्हणतात. गणेशनाथ म्हणे तुझे पावन, मी आता पावन झालो, धन्य झालो, आणि पुन्हा नाही येणे गर्भवासा. या गर्भवासाचं दुःख आणि या गर्भवासाच्या जाळ्यात आणि याच्यात मला अडकावू नको पुन्हा. कसं आहे, आता थोडस माझा जर विचार केला वैयक्तिक, मला असं हे अण्णांचं, म्हणजे संजय महाराज असतील, यांच्यासोबत ज्यांच्यासोबत मी कार्य केले आणि त्यांच्या हाताला हात धरून वारी केली आहे, त्यांचं थोडं जरी स्मरण झालं तर माझं मन असं म्हणजे हे होत नाही. पण आता मी एवढ्या ह्याच्यानं म्हणजे बोलण्याचा प्रयत्न आहे की म्हणजे माझंच मन हळू आहे अगोदर, तर मला ते सणच होत नाही. म्हणून
मला काही आता जास्त म्हणजे एवढेही होऊन झालं, जास्त बोलण्याची माझी ही नाही. 2 शब्द मी अण्णाच्या त्याच्यावरती बोललो. आणखीन कधी योग आला तर मी आणखीन बोलण्याचा प्रयत्न करीन आणि यातच माझी सेवा संपवतो. विठ्ठल 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 कुंडलीकवधारी श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की माऊली.